महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीतसे सोहम्मा ऐसा बंधू। रुक्मिणी प्राणसंजीवन, पंढरीश भक्तवत्सल, अनंत गुणगण निधान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण ज्ञानोबारायांचा अध्यात्मविश्वातील अजातवादाच्या सिद्धांताचं प्रतिपादन करणारा किंवा गुरुआज्ञेवरून आपली असणारी अजातवादाची प्रातिभा अनुभूती प्रगट करणारा जो ग्रंथ अमृतानुभव किंवा अनुभवामृत, त्याच्यावर असणारी श्री शिवकल्याण स्वामींची नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची टीका, त्या टीकेचा आश्रयाने आपण मूळ असणारी जी ज्ञानोबारायांनी योजलेली ओवीबद्ध रचना त्याचा यथाशक्ती यथामती अनुसंधान करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्यामध्ये हे श्लोक पंचक जे मंगलाचरणा स्वरूप असणारं हे 5 श्लोक त्याचं चिंतन केल्यानंतर आपण शिवशक्ती समावेशन हे प्रथम प्रकरण आणि द्वितीय प्रकरण आहे सद्गुरुवंदना आणि तृतीय प्रकरण आहे वाचारुण परिहार। त्या प्रकरणाच्या साधारणपणे आपण 22 ओव्या पाहिल्या आणि आता 23व्या क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आरंभ होत आहे। तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीतसे सोहम्मा ऐसा बंधू। संत सम्राट भगवान माऊली जेव्हा आपली आध्यात्मिक विश्वातील अत्युच्च कोटीची असणारी स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अनुभूती सांगतात, तेव्हा त्या अनुभूतीमध्ये आत्मा हा जर स्वयंप्रकाश आहे, ज्ञानरूप आहे, तर त्या ज्ञानरूप आत्म्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी दुसरा कसलाही टेकू किंवा आश्रयाची आवश्यकता नाही। आणि जर त्या आत्मज्ञानासाठी मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं जे वृत्तीज्ञान आहे, त्या वृत्तीज्ञानाच्या द्वारा जर आत्म्याला त्या अंतःकरणाच्या वृत्तीला प्रमाण असं म्हणतात, बरोबर ना। अंतःकरणाला प्रमाता, अंतःकरण चैतन्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागते तेव्हा त्याला प्रमाता म्हणतात, आणि अंतःकरण वृत्तीचा उपाधी लागतो तेव्हा त्याला प्रमाण असं म्हणतात। असं असणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीरूप प्रमाण, त्या प्रमाणाने जर आत्म्याला स्वस्वरूपाचं जर ज्ञान व्हायला लागेल तर ते ज्ञान नाही, त्या ठिकाणी त्याला सोहम, तो परमात्मा मीच आहे अशा प्रकारचं त्याला ज्ञान होऊन मुक्ती झाली नाही तर त्याला सोहम अशा प्रकारच्या ज्ञानाचा बंधच एक प्रकारे निर्माण झाला, आणि बंधन हे अविद्येचं कार्य आहे। म्हणून त्याला जरी तुम्हाला अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाली असं वाटतं, परंतु अज्ञान निवर्तक असणारं ते वृत्तीज्ञान जोपर्यंत निवृत्त झालं नाही तोपर्यंत ती मेलेली अविद्या पुन्हा जिवंत होऊन मी ब्रह्म आहे या रूपाने त्या जीवाच्या किंवा त्या मुमुक्षूच्या बंधनालाच कारण झाली आहे, अशी ज्ञानेश्वर महाराजांची दृढ अशा प्रकारची धारणा आहे की ज्या धारणेमध्ये ज्ञानोबारायांना वृत्तीज्ञान कोणत्याही प्रकारचं सहन होत नाही, किंबहुना सहन होऊच नाही, हेच वेदांताचं हेच उद्दिष्ट आहे। आपण केवळ आपल्या स्वस्वरूपाने राहणं, असणं हेच खरं परमार्थिक जे काही ध्येय आहे किंवा जे ज्ञेय आहे, त्या ज्ञेयाला किंवा त्या ध्येयाला आपण प्राप्त झालो याचा संकेत किंवा याची खरी खूण आहे।
आणि ती खूण जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक परिपूर्णता प्राप्त झालेली आहे किंवा वेदांताला अभिप्रेत असणारं औपनिषदीय तत्त्वज्ञानाचं जे उद्दिष्ट ते आपण गाठलं असं म्हणता येत नाही. यासाठी ज्ञानोबारायांनी ज्या गोष्टी श्रुती स्मृती पुराणादिकांमध्ये देखील गूढरूपाने प्रतिपादन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भाष्यकार भगवतपूज्यपाद शंकराचार्यांनी देखील थोडी भीड ठेवून या ठिकाणी अध्यारोपाच्या भाषेत इतका मायावादाचं स्पष्टीकरण केलेलं आहे की त्या ठिकाणी मायेचं निवर्तक असणारं जे अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं वृत्तीज्ञान त्या वृत्तीज्ञानाला टाकावा असं सहसा त्याचा परित्याग करावा असं सहसा मुमुक्षूला वाटत नाही. आणि ही धारणा तर त्याला आपल्या अनावृत्त असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाला अनावृत्त स्वरूपातच जसंच्या तसं मोकळं सरळ दाखवण्यासाठी ज्ञानोबाराय या ठिकाणी प्रवृत्त आहे. निर्भीड रूपाने आणि वास्तवता म्हणून वस्तुस्थितीनं आपल्या स्वरूपाचं ओळख करून देत असताना आपण कोणताही भ्रम आपल्या ठिकाणी असू नये. कारण काय आहे की ते गुरुवर्य साखरे महाराज नेहमी म्हणत असतात की कर्मामध्ये भ्रष्टता नसावी, भावनेमध्ये व्यभिचार नसावा आणि ज्ञानामध्ये संशय नसावा. तर आपल्याला कोणताही संशय विपर्यय राहित्य हे खऱ्या ज्ञानाचं स्वरूप आहे आणि त्याचं नाव अनुभूती आहे. तेव्हा अशा प्रकारचा हा अलौकिक अपूर्व दिव्य अतिंद्रिय असा जर अनुभव पाहिजे असेल तर त्या ठिकाणी हे वृत्तीज्ञान चालणार नाही. याची जाणीव करून देण्यासाठी हे वाचारून परिहार आणि अविद्येची यथार्थता ह्या दोन गोष्टी ज्ञानोबाराय या प्रकरणामध्ये तिसऱ्या प्रकरणामध्ये सांगतात. आणि ते सांगत असताना म्हणतात तैसा 23वी ओवी आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीतसे तर सोहम मा ऐसा बंधू करीतसे. या ठिकाणी जर तैसा ज्ञानरूप आत्मा त्याप्रमाणे ज्ञानरूप असणारा आत्मा जर ज्ञानेची आपुली प्रमा करीत असे आणि तो जर म्हणायला लागला की माझं प्रमाज्ञान म्हणजे प्रमाणाच्या द्वारा झालेलं अबाधित अर्थाला विषय करणारं अशा प्रकारचं ज्ञान मला जर करून घ्यायचं असेल तर त्या ज्ञानरूप आत्म्याला जर ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञानाच्या द्वारा जर वृत्तीज्ञानाला प्रमाणभूत करून बरोबर ना प्रमाणभूत करून जर त्याला आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं असं जर त्याचा बुद्धीचा दृढ निश्चय झाला तर त्याला सोहमा ऐसा बंधू करीत असे. त्याला हे सोहम मी सोहम म्हणजे सहा अहम मी तो परमात्म तत्व आहे असं झालेलं जे ज्ञान किंवा त्या ज्ञानाचा त्याच्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये असणारा स्फुंज आणि तोही सत्यत्वाने असणारं स्फुरण हेच बंधू करीत असे. खऱ्या अर्थाने त्यांनी त्याला बंधच केलेला आहे असं माऊली या ठिकाणी सांगतात. आता यामध्ये असं बंधच करतो असं माऊली जेव्हा म्हणतात तर ते बंध कसा करतो तर ह्या ज्या 4 वाणी वाचारून परिहार ही गोष्ट आहे. आपले नवनाथ महाराज म्हणतात किंवा ह्या विषयाचं वाचारून परिहार रात्री साधारण झालं का स्पष्टीकरण. अजूनही काही वाटलं तर हे प्रकरण पूर्ण होण्यापर्यंत फक्त स्पष्ट विचारा की याच्यातलं कशाचं काही स्पष्टीकरण झालं नाही. तर ह्या ज्या परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाणींचा आपण विचार केलेला आहे. परावाणी ही ज्ञानरूप अशा स्वरूपाची आहे. पश्यंत वाणी जी आहे ती विचाररूप आहे किंवा त्याला आत्मश्लाघा करणारी अशी ही वाणी आहे. आणि नंतर जी मध्यमा वाणी आहे ती विचाररूप वाणी आहे. मध्यमा वाणी जी आहे विचाररूप आहे पण त्याच्यामध्ये शब्दाच्या द्वारा प्रगट होत नाही, शब्दाच्या द्वारा प्राकट्य होत नाही. आणि वैखरी वाणीमध्ये शब्दात्मकता आहे असं आपण सांगितलं. तर त्याच्यामध्ये एक आहे परावाणी जी आहे ती परावाणी हे ज्ञानरूप अहम ब्रह्मास्मी या रूपाने. नंतर पश्यंती वाणी जी आहे ती बौद्धिक स्तरावर आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी ही कोणती पश्यंती वाणी आहे. आणि मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प तर संकल्पात्मक असं मन आहे तत्र संकल्प विकल्पात्मक मना. तर मनाची भाषा जी आहे ती मध्यमा वाणीची आहे. आणि
कंठामधून जेव्हा शब्दाचं उच्चारण होतं आपल्या, त्यावेळेला ती वाणी जी आहे ती म्हणजे ती स्थूल कर्मेंद्रिय काय वाणी हे कर्मेंद्रिय आहे म्हणजे रसना जेव्हा आपल्याला मधुर आदी रसांचं ज्ञान करून देते तेव्हा त्याला ज्ञानेंद्रियत्व सांगतात. आणि जेव्हा ती शब्दाधिकांचा उच्चार करण्यासाठी उपयोगाला येते तेव्हा जिव्हेच्या द्वारा कंठामध्ये अनेक स्थानभेदांचं साह्य घेऊन ज्या वेळेला शब्दाचा उच्चार होतो तेव्हा त्याला वैखरी वाणी असं म्हणतात. ही क्रियात्मक वाणी आहे. किंवा जरी या ठिकाणी प्रत्यक्ष प्रगट होत नसली तरीसुद्धा ही मानसी वृत्ती जी आहे ती सुद्धा काही क्रिया करणारी आहे. संकल्प विकल्प क्रिया आहे. म्हणून या ठिकाणी ते दोन्ही वाणी जे आहेत ते उद्भूत आहेत. आणि परा आणि पश्यंती ह्या मात्र अनुद्भूत अशा स्वरूपाच्या वाणी आहेत असं सांगितलं. यांच्या स्थानाचा विचार करताना आपण त्यात साधारणपणे, कारण काय यांचं आपल्याला कुंडलिनी दिसत नाही, नंतर चक्र दिसत नाही, कुंडलिनीचा प्रवास दिसत नाही. याला प्रमाण काय आहे, याला हठयोग जे आहे तरी हा हठयोगाने जे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत आणि विशुद्ध आणि आज्ञाचक्र आणि त्याच्यानंतर सहस्रार चक्र अशा प्रकारचा चक्रांचं सांगितलेलं आहे. आणि कुंडलीचा प्रवास त्या एकेका चक्राचा भेद करून होतो असं सांगतात. इथे हे वेदांताचं चिंतन चालू आहे. इथं फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी याचा उपयोगिता आहे. बाकी हे म्हणजे काही तत्त्वज्ञानातला महत्त्वाचा भाग आहे असं मात्र याचा अर्थ नाही. पण साधारणपणाने अध्यारोपाच्या भाषेतही का होईना पण आपल्याला ह्या वाणींचं ह्या 4 वाणींचं स्वरूप कळावं म्हणून त्यांनी सांगितलं की मूलाधारामध्ये ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी या रूपाने राहते म्हणजे जी कारण शरीरातमध्ये राहणारी वाणी आहे तर ती कारण शरीरात्मक वाणी जी आपलं महाकारण शरीरात्मक असणारी वाणी ती परावाणी आहे. नंतर कारण शरीरामध्ये राहणारी जी वाणी आहे ती पश्यंती वाणी आहे. आणि याच्या सूक्ष्म शरीरामधची जी वाणी आहे ती मध्यमा वाणी आहे. आणि स्थूल शरीराची जी वाणी आहे ती वैखरी वाणी आहे. अशा प्रकाराने याचा विचार करता येतो. मूलाधारामध्ये असणारी ही परावाणी आहे. नंतर स्वाधिष्ठान आणि मणिपूर यांच्याशी संबंध ठेवणारी आहे ती पश्यंती वाणी आहे. आणि अनुहातापासून तर कंठदेशापर्यंत विशुद्ध चक्रापर्यंत संबंध ठेवणारी जी वाणी आहे ती मध्यमा वाणी आहे. आणि ज्यावेळेला कंठदेशाच्या वरच्या भागामध्ये जेव्हा कर्मेंद्रिय असणारी जी वाणी ती म्हणजे वाणी म्हणजे त्याला म्हणायचं वैखरी वाणी. अशा प्रकाराने याचा विचार करता येतो. आता श्रीगुरू जेव्हा शिष्याला, कारण हा जो वाचीचं ऋण आहे ते श्रीगुरूंवर आहे का शिष्यावर आहे तर ते शिष्यावर पण आहे आणि सद्गुरूवर पण आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण कल्पना केली तर सद्गुरू जेव्हा शिष्याला बोध करतात तेव्हा ते परावाणीमध्ये असतात. परावाणी ही अनुद्भूत वाणी आहे. नंतर पश्यंती वाणीमध्ये विचार असला तरी ती अनुद्भूतच वाणी. जरी मध्यमेमध्ये विचार असला तरी आपलं संकल्प असला तरी ती प्रत्यक्ष शिष्यापर्यंत पोचलेली वाणी नाही. शिष्यापर्यंत पोचण्यासाठी वैखरी वाणीचाच त्यांना प्रयोग करावा लागतो. म्हणजे श्रीगुरूंच्या द्वारा शिष्यामध्ये हे तत्त्वज्ञान संक्रमित करण्यासाठी त्यांना प्रवास कुठून सुरू करावा लागतो, वैखरी वाणीपासून. नंतर त्याच्यामध्ये त्यांना हे जे मन आहे तर त्या मनाविषयी जे स्पष्टीकरण करावं लागतं तर त्याच्यामध्ये किंवा थोडक्यात काय मनोमय कोश जेव्हा त्यांना सांगावा लागतो त्यावेळेला त्यांना कोणतं ह्या मनोमय किंवा ज्याला काय म्हणतो मानस अशा असणारी जी वाणी आहे ती कोणती वाणी आहे, मध्यमा वाणी. त्या मध्यमा वाणीतून त्यांना हे स्वरूपाचं सर्व सांगावं लागतं. नंतर त्याच्याविषयी विचाराची जेव्हा वाणी होते तेव्हा विचाराने त्यांना साधक बाधक विचारामध्ये आत्मानात्मविवेक सांगावा लागतो. आणि त्यांमध्ये अनात्म्याचा बाध करून आत्म्याला अवशिष्ट ठेवावं लागतं. आणि तो उर्वरित राहिलेला आत्म्याची ब्रह्मरूपता अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञानम ब्रह्म या महावाक्याच्या रूपाने सांगावे लागते. त्यावेळेला त्यांची वाणी कोणती चालू असते तर त्यावेळेला त्यांची ही विचाररूप वाणी म्हणजे मध्यमा वाणी चालू असते. आणि नंतर जेव्हा त्याच्या आपल्या स्वरूपामध्ये दृढ निश्चय होतो की मी ब्रह्म आहे, म्हणजे माझा जो आत्तापर्यंत स्थूल देहाहून सूक्ष्म देहाहून कारण देहाहून
आणि कारण देहाहून भिन्न केलेला जो आत्मा आहे तो मी आहे. पण हे कोणतं शरीर आहे? महाकारण शरीर आहे. म्हणजे महाकारण शरीराची वाचा कोणती चालू आहे? परावाणीमध्येच हा विचार आहे. तर ह्या दृष्टीनं पाहिलं तर श्रीगुरू त्याचा प्रवेश कसा करून देतात? वैखरीपासून तर परेपर्यंत. आणि याचा नंतर हा कुठं पोचतो? तर परावाणीमध्ये पोचतो. पण त्याचाही प्रवास कसा झाला? परापश्यंती मध्यमा आणि वैखरी असं तो प्रवास होत होत ज्यावेळेला त्याला ज्ञान होतं तेव्हा तो वैखरी वाणीने गर्जना करतो, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असं गुरुजींना तो निर्वाळा देतो. म्हणजे याचा अर्थ त्याचाही प्रवास कसा झाला? पुन्हा परापश्यंती मध्यमा आणि वैखरी. आणि यांचा प्रवास कसा त्याला करून घेतला यांनी? वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. परंतु हे दोघांवरही वाचेचं ऋण आहे याच्यावर. म्हणजे श्रीगुरूंच्या ठिकाणी ह्या ऋणाची केलेली कल्पना आहे. पण श्रीगुरू जे आहेत खरे जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरू आहेत त्यांनी ह्या चारही वाणींच्या आतीत गेलेले आहेत. आणि असं झाल्यानंतर लीलेने त्यांनी केवळ ह्या सत्शिष्यावर कृपा करायची म्हणून हा व्यवहार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ऋण आहे असा त्याचा अर्थ नाही. परंतु जर त्यांनी ह्या वाणीपैकी कोणत्याही वाणीचा अभिमान धरला तर ते गुरुसुद्धा या ठिकाणी वाणीच्या ऋणातच आहेत. आणि शिष्याने जरी कोणत्याही या वाणीचा अभिमान धारण केला तर तो शिष्यसुद्धा वाचा ऋणामध्येच आहे. आणि त्याचा परिहार कसा करायचा? वाचा ऋण परिहार. आता हे जे काही उपसंहारातल्या 10-12 ओव्या आहेत त्याच्यामध्ये याचा विचार करतात. ह्या ऋणांचा परिहार कसा करायचा? ऋणांचा परिहार करण्याची पद्धत सांगताना माऊलींचं साधारणपणे असा झोक आहे की या ठिकाणी ह्या चारी ऋणातून उत्तीर्ण व्हायचं म्हटलं तर होता येत नाही. कारण काय? 3 देहांचा अभिमान टाकता येतो. पण ह्यामध्ये जी परावाणीमध्ये जे काही ज्ञान आहे किंवा महाकारण शरीरामध्ये जी काही सोहम या प्रकारची जी वृत्ती आहे, मी ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचे, तर त्याच्यामध्ये केवळ ज्ञानच होत असं नाही. त्या ज्ञानाबरोबर आनंदाची अभिव्यक्ती होते. त्या ज्ञानाबरोबर मृत्यू काय त्याला म्हणतात, मृत्यूमधून तरण होतं आणि शोकामधून तरण होतं. आणि आनंदावाप्ती ही चिदाभासाची जी अवस्था आहे ह्या अवस्थेचं तादात्म्याभिमान लवकर सुटत नाही. आणि म्हणून ह्याची जाणीव करून देण्याची गरज आहे की त्या ठिकाणी 3 शरीराचा अभिमान सुटला तरी महाकारणाचा अभिमान सुटत नाही. त्यामुळं हा बंध आहे अशा प्रकारचं त्याच्यावर बुद्धीवर आरूढ व्हावं म्हणून माऊली या ठिकाणी एक प्रकारची मुमुक्षुला, जिज्ञासूला, उत्तम अधिकाऱ्याला जागृती देतात. आणि हे जितकं जितकं आपण करावं, जितकं जितकं चिंतन किंवा अनुसंधान मी ब्रह्म आहे असं करावं, तितका तितका मनुष्याला सुखाचा उत्तरोत्तर काय होतं, आनंदाची अभिव्यक्ती होते. आणि मनुष्याचं स्वाभाविकच मनुष्याने परमार्थात जी साधना केली ती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि त्याच्यामध्ये त्याला नित्यनूतन वृत्ती जशी पुन्हा पुन्हा तो ब्रह्माकार करतो तसं तसं अधिक सुख अभिव्यक्त होतं. आणि त्या अभिव्यक्त होणाऱ्या सुखाशी तादात्म्य तो जोडत राहतो. आणि त्यामुळं आपलं जे निर्भेळ, निर्विषय, निरुपाधिक असणारं अवाच्य असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी तो तद्रूपतेला प्राप्त होत नाही. पुन्हा पुन्हा त्याची वृत्ती त्याच्याकडं आकर्षित होते. जसं तुकाराम महाराज म्हणतात की अणुहाती गुंतला नेणे बाह्य रंग आणि वृत्ती येता मग बळ लागे. तर याचे 2 अर्थ आहे की आपल्याला जेव्हा ह्या अलौकिक अतींद्रिय अशी अनुभूती येते, मी ब्रह्म आहे, हे संशयविपर्य रहित झालेली जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या द्वारा जी अनुभूती येते ती अतींद्रियच आहे. परंतु तिच्यामध्ये त्या सुखाची जी अभिव्यक्ती होते त्या सुखाला सोडण्याची वृत्तीची तयारी होत नाही. आणि म्हणून ही त्या मुमुक्षुला दाखवून त्याला याचं दिग्दर्शन किंवा मार्गदर्शन करण्याची गरज आहे. म्हणून आता अशी जर स्थिती होती त्यावेळेला करायचं काय? त्यावेळेला एकच गोष्ट आहे की त्या शिष्याने कितीही प्रयत्न केला तरी त्या वाचारुणातून त्याला मुक्त होता येत नाही. आणि त्यासाठी त्याला आपण ज्याला म्हणतो 2 हस्तक आणि 1 मस्तक, त्यांनी श्रीगुरूंच्या चरणी पुन्हा नतमस्तक व्हायचं. आणि मग त्यांनी विचारायचं की हा माझा असणारा जो सुखाशी, बरोबर ना, सुखाशी, ज्ञानाशी
असणारा जो अभिनिवेश आहे आणि सन्मात्राशी असणारा जो अभिनिवेश आहे, तर मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. परंतु ब्रह्म हे सच्चिद आनंद पदाचं कधीच वाच्य होऊ शकत नाही. असत जड आणि दुःखाच्या व्यावृत्त्यर्थ या ठिकाणी सापेक्षतेने फक्त सच्चिदानंदाद्वय हा शब्द प्रयोग केलेला आहे. परंतु याच्यातून मी कसा सुटणार? मला हे सगळं कळतं आहे, परंतु मी याच्यातून सुटत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण श्रीगुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे नम्रतेने सर्व समर्पण करतो, आता तुम्हीच माझी मुक्तता करा, याचा अर्थ श्रीगुरूंचं जे मूलभूत स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपलं वृत्त्यात्मक असणारं जे ज्ञान, वृत्त्यात्मक असणारं सुख, वृत्त्यात्मक असणारी सन्मात्रता, बरोबर ना, हे सगळे निश्चय जे आहे ते गुरूंच्या चरणी समर्पित केल्यावर हा लगेच मोकळा होतो. गुरु काय आहेत? गुरु तत्वतः ते निर्विषय असणारं ब्रह्म आहेत आणि हा त्यांच्या स्वरूपाशी पूर्णपणे समर्पण झाला. स्वप्रयत्नाने ही गोष्ट होत नाही. म्हणून हे गुरुकृपेचं झालेली फलश्रुती जर तुम्हाला पाहिजे असेल, कोणती फलश्रुती? वाचारुणांचा परिहार. तर ही जर परिहार पाहिजे असेल तर श्रीगुरूंची शरणागती हाच त्याला पर्याय आहे. आणि श्रीगुरूंची शरणागती झाली असं कधी म्हणायचं? तर हे फलबलकल्प्य गोष्ट आहे. जर आपल्या ठिकाणी मी ब्रह्मा आहे अशा प्रकारचं वारंवार होणारं स्फुरण, ते स्फुरण निमून आपली मूलभूत अवाच्य अतींद्रिय प्रातिभ अनुभूतीच केवळ शिल्लक राहिली, बरोबर ना, आणि तीसुद्धा काय? तिची जाणीव रहित आणि निनिवेच्या देखील रहित. निनीव गेलेली आहे त्या जाणीवेने, पण ती जाणीवच अजून गेली नाही. आता आपण काय करतो? बऱ्याच वेळेला असं म्हणतो की ती वृत्ती जी आहे ती आपलं स्वपर विरोधिनी आहे. तोपर्यंत आपण सारखं निधिध्यासन करावं. चांगलं पहा कृष्ण महाराज, ते निधिध्यासन करावं आणि निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेमध्ये ती वृत्ती स्वपरविरोधिनी असल्यामुळं असं नाही का अज्ञानाचा नाश आज काय होतो उद्या काय होतो, असं नाही. ही वृत्ती आयुष्यामध्ये एकदाच होते आणि ज्या वेळेला होते त्यावेळेला ती अज्ञानाचा नाश करून ती स्वतःही नष्टच होते. तिला स्वपरविरोधिनी म्हणतात. ती अज्ञानाच्या तर विरोधी आहे, पण आपल्या स्वतःसुद्धा काय आहे? विरोधी आहे. ही झाली आपली प्रक्रिया. ब्रह्म स्वपर निर्वाहक आहे, माया स्वपर निर्वाहक आहे, वृत्ती स्वपर विरोधिनी आहे, असं आपण चिंतन करतो. आणि ही गोष्टसुद्धा आपली उपपत्तीच्या किंवा युक्तीच्याच माध्यमात राहते, ही अनुभूतीच्या माध्यमात जात नाही. म्हणून खऱ्या रीतीनं ह्यालासुद्धा काय शेवटचं शस्त्र आपल्याजवळ किंवा शेवटचं अस्त्र किंवा शेवटचा उपाय जर कोणता असेल तर गुरूंच्या चरणी शरणागती करणं. आणि ही शरणागती झाली हे सुद्धा फलबलकल्पी आहे. फलबलकल्पी आहे याचा अर्थ जर आपल्याला मोकळं वाटलं, जर आपल्याला जाणीव नेणीव भगवंती नाही असं जर आपल्याला वाटलं, बरोबर ना, आणि खरी स्थिती हीच आहे असं वाटलं, तर आपण केलेल्या म्हणजे आपण आतापर्यंत जतन केलेल्या सगळ्या प्रक्रियेची फलश्रुती आपल्याला प्राप्त झाली आहे की नाही. आणि ही जी फलश्रुती प्राप्त झाली ही गुरु शरणागतीनंच प्राप्त झाली. याचा अर्थ ही अनुभूतीसुद्धा कशी आहे? अवाच्य आहे. म्हणून त्या पंचदशीकारांनी मला सकाळी बराच विचार आला की काय त्या पंचदशीमध्ये त्यांनी सांगितलं की या स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. हे आपण या पाहतो जे अनुभव स्वरूप असतं त्या अनुभवाचा कधी विषय होत नाही, आहे की नाही. त्यामुळे त्या अनुभवाचा विषय होत नाही असा त्याचा अर्थ. पण अनुभवाचा विषय का होत नाही? ती जी अनुभूती असते ती केवळ असते आणि त्या केवळामध्ये जर त्या अनुभूती घेणारा ज्ञाताच शिल्लक राहत नाही. आणि ज्ञाता म्हणजे किंवा प्रमाता म्हणजे काय? अंतःकरण उपाधी असणारा. तो अंतःकरण उपाधी असणारच नाही तर अंतःकरणाच्या वृत्तीचा परिणामरूप असणारं प्रमाण तिथं ते तरी कुठं आहे? ज्ञाता नाही तर ज्ञातव्य तर ज्ञातृज्ञान ते ज्ञान तरी कुठे आहे? त्या ठिकाणी ज्ञाताच नाही तर ज्ञानांतराचा सुद्धा काय आहे? अभाव आहे. मग त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य तरी कोण आहे का? नाही. पण मला वाटत होतं शिष्य, पण ते आता गुरूंच्या चरणी मी काय केलं? पूर्णपणे समर्पित केलं. आणि जेव्हा समर्पित केलं तेव्हाच काय राहिला? हा केवळ भावाने अवशिष्ट राहिला. म्हणून ही काही कल्पना नाही, ही काय आहे? वस्तुस्थिती किंवा अनुभूतीचं जे काही शेवटचं शिखर आहे त्या शिखराला जाताना आपलं स्वतःचं माझा मी न राहिलो, आपलं जर काही स्वत्व ठेवून आपण जर ती अनुभूती घेत असू तर ती अनुभूतीच नाही. त्याला तुम्हाला गुरुचरण, कारण पुढं 2 ओळी आहेत
की या ठिकाणी आपल्याला श्रीगुरूंच्या चरणी समर्पण झालं पाहिजे. आणि असं जर झालं तर मग तुमचा वैखरी वाणीचा जो क्रियात्मक असणारा बंध आहे तो दूर होईल. त्या ठिकाणी मध्यमा वाणीचा असणारा मानसबंध दूर होईल. तुमचा मध्यम पश्यंती वाणीचा असणारा बुद्धिरूप बंध दूर होईल. आणि परावाणीचा असणारा ज्ञानरूप बंध तो तुमचा दूर होऊन तुम्ही आपल्या स्वस्वरूप स्थितीला प्राप्त होणार. याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही म्हणाल की मग आम्हाला गुरु व्यक्तीला पाहून आपण एक चिंतन केलं होतं एक दिवस, ज्या मनुष्याच्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठा नाही त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठापणे होणार नाही. कारण ब्रह्मनिष्ठेक प्रयाण करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय पाहिजे, व्यक्तिनिष्ठ श्रीगुरू तुमच्या जीवनात आले तेव्हा तुम्हाला त्यांच्या व्यापक अनुभूतीमध्ये ती व्यक्तिनिष्ठेने प्रारंभ झाला. पण व्यक्तिनिष्ठा ज्या वेळेला स्वरूपनिष्ठा प्राप्त होते त्यावेळेला व्यक्तिनिष्ठा राहत नाही. व्यक्तिनिष्ठा राहत नाही, पण ती स्थिती इतकी मोठी आहे का त्या ठिकाणी स्वरूपनिष्ठा पण राहत नाही. कारण ज्याच्यामध्ये निरंतर स्थिती करायची अशी स्वरूपनिष्ठा राहत नाही, स्वरूपच राहतं. ऐकी नाही. आणि हे सगळं कोण करून देतं, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे स्वरूपरूप व्यक्तीच्या ठिकाणी, बरोबर आहे ना. फक्त त्याला म्हणायचं आपल्याला वेष्टी समजतो म्हणून त्याला वेष्टी समजायचं, नाहीतर वेष्टी समष्टी दोन्ही विकल्प ज्याच्यामध्ये नाहीत अशा स्वरूपाच्या ठिकाणी खरी निष्ठा होते. बरोबर आहे की नाही. आणि ही निष्ठा झाली त्यावेळेला त्याच्या वाचारुणाचा संपूर्ण परिहार झाला असं साधारणपणे याच्यामधून आपल्याला चिंतन करता येईल. किंवा शरीरांच्या दृष्टीनं पाहिलं तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर असा ह्या वाणींचा विचार करता येईल. याच्यामध्ये स्थूल शरीराची वाणी वैखरी आहे, सूक्ष्म शरीराची वाणी ज्याच्यामध्ये मी सुखी दुःखी करता भोगता अशा प्रकारचे संकल्प उठतात ती वाणी जी आहे ती कोणती आहे, सूक्ष्म शरीराची वाणी आहे. आणि कारण शरीराची वाणी असं त्याला कारण शरीर अज्ञान हे का म्हणतात, तर अज्ञान काय आहे, हे अज्ञान आपल्याला ब्रह्मज्ञान होईपर्यंत राहतं. ऐकी नाही. आणि ते आपण सुषुप्ती अवस्थेचा विचार केला तरी ही जे सुषुप्ती अवस्थेमध्ये आच्छादित त्याला काय म्हणतात आवृत्त सुखाची अनुभूती असते. आवृत्त सुखाची अनुभूती असते, निर्विषय सुखाची अनुभूती असते. आणि ती अनुभूती जी आहे ती मनुष्याला मरेपर्यंत जात नाही असं नाही, तर मोक्ष होईपर्यंत जात नाही. म्हणून ती वाणी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, कारण शरीराची वाणी. आणि तुम्ही ज्याला ज्ञान आणि अज्ञान म्हणजे वृत्तीरूप ज्ञानासहित असणारं जे अज्ञान, ह्यात सगळं कुठं राहतं, मूलभूत अज्ञानातच राहतं ना. त्यामुळं त्या ठिकाणी ती एक वाणीच आहे ना. आणि आपल्या दररोज सुषुप्तीत जातो की नाही, म्हणजे याचा अर्थ त्याची आपल्याला इच्छा आहे की नाही, त्याचं आपल्याला तादात्म्य आहे की नाही, आणि आपण दररोज जातो की नाही. म्हणून ती सुद्धा एक वाणीच आहे, ती सुद्धा एक वाणीच आहे. आणि ह्या स्थूल सूक्ष्म जेव्हा कुठं राहतात तर तिथंच राहतात, बरोबर आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी तिलासुद्धा त्या कारण शरीराची वाणी असं म्हटलं. आणि महाकारण शरीरामध्ये मी सुखी, मी सुखरूप ब्रह्म अशा प्रकारचं वृत्तीचं स्फुरण असतं की नाही. आणि ते स्फुरण असल्यामुळं ते वाणीचंच ऋण आहे, ते वाणीचंच ऋण आहे. परंतु त्या वाणीचं ऋण परेमधून परेमध्ये संक्रमित करता येत नाही. ही जी शक्तिपात दीक्षा आहे त्याच्यामध्ये काही लोकांना त्याचं संक्रमण करता येतं, पण संक्रमण करताना ते फार उच्च कोटीचे अधिकारी असावे लागतात दोघंही. आणि जर नसतील तर त्यामध्ये त्या ज्ञानाचं संक्रमण झालं तरी ते ज्ञान फलीभूत झाल्याचं कुठं दिसत नाही. फार झालं तर त्या ज्ञानाची लागलेली झळक असते, पण अशुद्ध अंतकरणाला ती झळक पचवण्या इतकं सामर्थ्य नसल्यामुळं बऱ्याच वेळेला अशा लोकांचा आडवाटेने प्रवास झाल्याचंही जीवनचरित्र उपलब्ध आहेत. म्हणून या ठिकाणी हा जो प्रवास शास्त्रीय किंवा ज्ञानोबारायांनी मात्र अशा प्रकारचा हा वाचारुणाचा परिहार त्याला आपण काय म्हणतो निस्संदेह रीतीनं निर्भीडपणेनं शास्त्राचं अभिप्रेत तात्पर्य ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या प्रकरणामध्ये सांगितलं. अशा प्रकारचा आपल्याला साधारणपणे विचार करता येईल. काय म्हणायचं काही ठीक आहे एवढं. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीत तसे सोहम मा आयसा बंधू. तरी म्हणतात हा ज्ञानरूप आत्म्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अशा प्रकारच्या भाषेत का बोलतात आपल्याला वाटेल. ज्ञानरूप आत्मा आणि तो आपली प्रमा होण्यासाठी, बरोबर आहे ना, जर वृत्ती ज्ञानाचा आश्रय घेईल आणि मग त्या वृत्ती ज्ञानाने आपल्याला आपली प्रमा
किंवा आपल्याला प्रमाणापासून यथार्थ अशी अनुभूती आली, असा जर तो आत्माच म्हणू लागला तर त्या आत्म्याने सोहम या ठिकाणी सोहम अशा प्रकारचा तो बंधू करीत असे, तो बंद केला करीत नाही का, अर्थात त्याने असं कधीही करू नये असाच अर्थ झाला ना. त्याने कधी अशा प्रकारची संकल्पना देखील मनात आणू नये अशा प्रकाराने सांगितलेले आहे. तर हे सांगण्याचा अर्थ की मुमुक्षू इतका जागृत असला पाहिजे की आपल्याला बंध कळला तर बंध निवृत्त करावा वाटतो, आणि ज्याला बंधच बंधरूपाने कळला नाही तर त्या ठिकाणी त्याला मुक्तीचा त्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून आपल्याला कुठपर्यंत गेलं, अरे हाही एक स्थूलवाणीचा अभिनिवेश आहे, हाही एक बंधच आहे, सूक्ष्मवाणीचा मानस बंधच आहे, दुसरा विज्ञानात्मक किंवा तिचा पश्यंतीवाणीचा बंधच आहे, परावाणीचा बंधच आहे. अशा प्रकारे जर आपल्याला बंध कळला तरच आपण त्या बंधाच्या निवृत्तीचा प्रयत्न करू. म्हणून पहिल्यांदा बंध कळला पाहिजे. आता जगात जेवढे लोक आहे तर तेवढे लोकांना बंध कळत नाही. आता जे एक मोठे स्वामीजी आहेत, काही प्रसंगाने त्यांना काशीमध्ये जेलमध्ये जावं लागलं. तर त्या जेलमध्ये जे सगळे होते गुन्हेगार, तर त्यांच्यामध्ये त्यांना राहावं लागलं. तर ते म्हणत होते की त्या आतमध्ये जे लोक होते तर ते आतमध्ये त्यांच्या टोळ्या होत्या की तुझी मुक्तता कधी होणार आहे, त्या दुसऱ्याची मुक्तता कधी होणार आहे, असं चाललं. पण आता बाहेर पडल्यावर काय करायचं याचे कट ते आतमध्ये शिजवित होते. असं याचा अर्थ काय, त्यांना हा जेल हा बंधच वाटला नाही तर बंद होणे त्यांना ती सासूरवाडी जर वाटली तर त्या ठिकाणी बंधातून मुक्त व्हावं कधी त्यांना वाटेल का? पुन्हा करायचं आणि पुन्हा तिथंच यायचं. तसं पहिल्यांदा बंधाचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. स्थूल देहाचं तादात्म्य हाच बंध नाही. या ठिकाणी केवळ मी जन्मणारा आणि मरणारा ह्या स्थूल शरीराला अनुलक्षून जेवढा विचार चाललेला आहे त्यालाच बंधाचं स्वरूप नाही. मी कर्ता भोगता असं म्हणतो, मी सुखी दुःखी असं म्हणतो, मी पाप पुण्यवान असं म्हणतो ना, हे सुद्धा बंधाचंच स्वरूप आहे. बरोबर आहे ना. आणि मी अज्ञानी म्हणतो ना, तर अज्ञांतर आहे काय, आभी तो खास स्वारी आ गई, तो बंधच आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा काय विचार झाला की या ठिकाणी अज्ञानम क्वचित पलायितम मे, हा सुद्धा काय झाला, तो मेलेलं अज्ञान पुन्हा जिवंत होऊन हा सुद्धा बंधच झाला. म्हणून मनुष्याला ह्या सगळ्या बंधाचं स्वरूप अगोदर कळलं, हे वाचेचं ऋण आहे, ऐकी नाही, असं जर कळलं तर त्याचा परिहार. आणि मग मी ते पाया पडूनही सोडविले. मग ते श्रीगुरूंच्या पायावर, श्रीगुरूंच्या पाय म्हणजे शरीरात खरा अर्थ याचा स्वरूपच आहे. परंतु ह्या स्वरूपामध्ये प्रवेश करताना देखील श्रीगुरूंच्या ठिकाणी अत्यंत नम्र होऊन आपण जर नतमस्तक झालो, हे आता कसं, जसा एखादा मनुष्य बुडतोय पाण्यामध्ये आणि जसा त्याला त्या ठिकाणी गुदमरून जातो आणि मला कोण वाचवेल असा त्याचा रात्रंदिवस म्हणजे त्याची तळमळ चालते, त्याप्रमाणे जर आपल्याला हा सुद्धा सोहम्मा हा सुद्धा काय आहे, बंध आहे असं जर कळलं तरच आपण श्रीगुरूंची ज्याला अनन्य शरणागती म्हणतो त्यांच्याहून वेगळं न राहणं अशा प्रकारचं. याच्यात आणखीन एकाने सांगितलं की बाबा हे निधी ध्यासनात, बरोबर आहे का, मी बोलतो बघा तुमचा भाव माझा भाव, तर याच्यामध्ये की आपल्याला पुन्हा असं वाटतं की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. शेवटी ह्या ज्ञानाच्या स्वरूपामध्ये बुद्धीचा निश्चय आहे का, किंवा मग निधिध्यासन रूप ध्यानाने निवृत्तिक स्थिती प्राप्त करायची का? ज्ञानेश्वर महाराजांना निकराचा आत्मभाव म्हणतात, तर त्याचा बरेचसे लोक अर्थ घेतात की ह्या निकराच्या आत्मभावाने ज्ञानोबरायांनी ह्या ज्या सप्तभूमिकेमध्ये त्या आसंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा किंवा उन्मनी ह्या अवस्था सांगितल्या असं सांगितलं जातं. बऱ्याच वेळेला निकराचा आत्मभाव म्हणून जी ओळ येते तिच्यावर असं सांगितलं जातं. परंतु पुन्हा आपल्या मनात हा खरा संशय राहतोच की नाही. ह्या बुद्धीचा निश्चय या ठिकाणी सांगायचा आहे की या ठिकाणी ह्या पदार्था भाविनी वगैरे अवस्थांचा अभ्यास सांगायचा आहे, ऐकी नाही. तर अंतःकरणाच्या अभ्यासात ज्ञानोबरायांचं तात्पर्य असणं कधीच शक्य नाही. मग आता बुद्धीचा निश्चय सांगायचा आहे का, तर त्या बुद्धीला जे अहम ब्रह्मास्मी स्फुरण होतं तो तर तुम्ही त्याला बंध असं म्हटलेलं आहे, मग तो सांगायचा आहे का,
आहे की नाही. अंतःकरणाच्या कोणत्याच अवस्थेचा विचार ज्ञानोबा सांगायचा नाही. बुद्धीनं होणाऱ्या अगोदर प्राथमिक अवस्थेत तुम्हाला बुद्धी निश्चय म्हणजे मिथ्यात्व निश्चय करील, नंतर जीव आणि ब्रह्माचं ऐक्यचा विचार करील. हे जरी असलं तरी त्या विचाराची परिणती कोणती आहे की ज्या ठिकाणी बुद्धी स्वतःलाही बाधित करते. बरोबर ना. बुद्धी जेव्हा बाधित करते तेव्हा बाधित करताना जर बुद्धीनं स्वतःचाही बाध केला असेल, बुद्धीनं आपल्या धर्माचा स्वतःचा आणि बुद्धी गोचर असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा शास्त्र साह्याने गुरूंच्या साह्याने बाध केला असेल तर त्याच वेळेला त्या बुद्धीचा निश्चय आहे. त्या बुद्धीचा निश्चय काय आहे की त्या बुद्धीचा निश्चय आहे हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी दुजा, हे त्याचं स्वरूप आहे. आहे की नाही. आणि हे जे तुम्ही अभ्यास करता कोणता पदार्थाभाविना इत्यादिकांचा, त्याच्यामध्ये तुम्ही योगाच्या द्वारा केलं तर तुम्हाला निर्वर्तिक स्थिती प्राप्त होईल. जर तुम्ही चिंतनच अधिक पुन्हा पुन्हा अहम ब्रह्मास्मी केलं तरी तुम्हाला ही निर्वर्तिक स्थिती प्राप्त होईल. बरोबर आहे ना. पण ही निर्वृत्तिक स्थिती ही साकाष्ठा सा परागती हे सांगण्यात ज्ञानोबा तात्पर्य नाही. तुमची जी तुम्हाला बाधित केल्या सर्वांचा बाध केल्यानंतर बाधिताच्या नंतर जी अनुवृत्ती आहे म्हणजे जे तुमचं स्वरूपाने असणं आहे, बरोबर ना, ते असणं हे खरं तुमचं स्वरूप आहे असा जर बुद्धीनं निश्चय केला तर ती बुद्धी जी आहे त्या बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बरोबर आहे की नाही. आणि मग हे सगळं तुमच्या अशा बुद्धीनं निश्चय केल्यानंतर उर्वरित उरले उपाधी कारणे तेथवा वेचिले दर्शने असं असेल तर ब्रह्मरूप भावी आपण म्हणजे तुमचं जी स्वरूपत आहे ती अबाधित आहे. आता तिच्यामुळं तुम्हाला अंतःकरण वृत्तीचं मालिन्य किंवा कलंक लागून मग तुमची ब्रह्मरूपता ही ध्यानासारखी ध्यानपरायण होऊन चाललेली नाही, ध्येयपरायण होऊन चाललेली नाही. त्यामुळे ही काय आहे, ही अभंग आत्मस्थितीचीच लीला चालू आहे. आहे की नाही. आणि ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. इथली ब्रह्मनिष्ठा पूर्ण राखणं म्हणजे काय आहे, ब्रह्म नित्य निरंतर जसंच्या तसंच आहे ही त्याची खरी निष्ठा आहे. अंतःकरण वृत्तीनं भावना करून त्याच्या ठिकाणी धारण किंवा ध्यान किंवा समाधी या रूपाची ती निष्ठा नाही. बरोबर आहे ना. ह्या रूपाची ती निष्ठा नाही. म्हणून या ठिकाणी ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. साधक दशा असेल आणि प्रतिबंधाची निवृत्ती करायची असेल तर अहर्निशी आहे. नाहीतर अहर्निश माझ्या एकाच स्वरूपाची अभिव्यक्ती होत आहे किंवा एकच स्वरूपाची अभिव्यक्ती म्हणण्यापेक्षा अभिव्यक्ती आणि अव्यक्त आणि व्यक्त ह्या व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडचं माझं स्वरूप नित्य निरंतर विराजमान आहे. थोडक्यात काय झाला, हा अमृतानुभवाचा विचाराचा कक्ष आहे. म्हणून हा अमृतानुभव हा वेदांताचा प्रकरण ग्रंथ होऊन अत्युच्च कोटीची स्थिती तुमची जी सहज सिद्ध आहे, बरोबर ना, आणि स्वतःसिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे आणि ती घनीभूत आनंद स्वरूप आणि आद्वय आहे. हीच गोष्ट हे विचारात जे आहे ते बोधा, ही गोष्ट विचारानेच होणारी आहे. म्हणून या ठिकाणी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान असंच म्हणजे बुद्धीच्या आणि अंतःकरणाच्या तर ते हे जे स्तर आहेत अंतःकरणाचे, अहम चित्त, बरोबर ना, अहंकार आणि चित्त, मन, संकल्प अविकल्पात्मक आणि निश्चयात्मक बुद्धी, याच्यापैकी हा कोणत्या कक्षेवर विचार चालला आहे असं जर म्हणायचं झालं तर हा विचार सर्वात जवळचा विचार आत्मस्वरूपात प्रविष्ट होण्याला बुद्धीचाच विचार आहे. लोक भले का म्हणणे हे तुमच्या बौद्धिक कक्षेमध्ये चाललेला हा विचार आहे. पण तुम्ही सांगा बरं, बुद्धीला बाजूला करून हा विचार होणार आहे का? तुम्हाला जर प्रातिभ किंवा ज्याला प्राज्ञ पुरुषांची जी प्राज्ञ म्हणजे प्रकर्षेण ज्ञानवान पुरुषाची प्राज्ञा एव प्रज्ञा ही जर तुम्हाला अनुभूती पाहिजे असेल तर बुद्धीच्या कक्षेत अत्यंत सूक्ष्मताच होत गेली पाहिजे. आहे की नाही. आणि जितकी जितकी बुद्धीच्या ठिकाणी ह्या व्यापक आंतरंग चिंतन होईल तशी त्याला सूक्ष्मता येईल आणि जशी सूक्ष्मता येईल तशी त्याची व्यापकता होईल. ह्या सरांनी परवा ते काय मला त्याचं जास्त सांगता येत नाही पण त्याचा एकच विचार, त्यांनी एक उपकरण दाखवलं आणि ते उपकरणामध्ये प्रकाश किरण कसं जातात, सरळ जातात. मध्ये जर काही अडवलं तर मग पुढं जात नाही. आहे की नाही. आणि पुढे गेल्यानंतर जितके दूर जातील ना, तो जो त्या सूर्यकिरणाचा जो त्याचा कवडसा आहे तो कवडसा हळूहळू काय होत जातो, लहान होत जातो. लहान होत जातो म्हणजे कसं, जितकं तुमची अंतःकरणवृत्ती दूर जाईल
किंवा जितके अंतरंग त्याला काय म्हणतात अंतर्मुख होईल, जितके अंतर्मुख होईल आणि जितकी दूर म्हणजे या सगळ्या कोशांचं शरीरांचं वाणींचं भेदन करून जितकी आतमध्ये जाईल अर्थात ती सूक्ष्म होईल. जर भौतिक प्रकाशाची ही गोष्ट आहे तर ज्ञानप्रकाशाची वेगळी काय गोष्ट असणार आहे. तेवढं अर्थात काय आपण काय म्हणतो जेवढा पदार्थ व्यापक तेवढा सूक्ष्म, आणि जेवढ्या सूक्ष्मता त्याच्या ठिकाणी तेवढी त्याच्या परिच्छिन्नता होत नाही, उलट त्याची काय होते व्यापकता होते. हा सगळा कोणी आपल्याला नाव का ठेवेना पण हा चाललेला विचार जो आहे तो शुद्ध शास्त्रशुद्ध सुसंस्कृत बुद्धीचा अंतर्मुख असणारा सूक्ष्म विचार हाच आहे. आणि वेदांत तरी काय सांगतो विचारात जायते बोधा, अशा प्रकारचा विचार आहे. आणि हा विचार इतका वस्तुनिष्ठ आहे की तो ठिकाणी तो विचार स्वतः काय करतो अविचाराला घालून मावळूनच जातो आणि तरच तो वस्तुनिष्ठ विचार असतो. म्हणून या ठिकाणी नाहीतर ह्या गोष्टी दर कथा कादंबऱ्यासारख्याही आपल्याला मनोरंजन करू शकत नाही. आणि जर आपले असणारे जे काही दुसरे सूक्ष्म अशा प्रकारचे भौतिक विज्ञानाचे जे प्रमेय आहेत ते प्रमेय उलगडून दाखवत नाही. आई काय जन्ममरणाचा मुक्त करतात म्हणतात तर जन्ममरणही सिद्ध होऊ देत नाही. सुखदुःखातून मुक्त करतात म्हणणं तर सुखदुःखही मुक्त होऊ देत नाही. जन्ममरणही नाही सुखदुःख. बरं अज्ञानाला घालवता म्हणतात तर ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, ऐकी नाही. आणि सप्तभूमिका म्हणावा तर त्याच्या ठिकाणी भूमिकाच नाही तर सप्त कुठं, ऐके नाही. ते सर्वांची भूमी आहे, मूळ भूमी आहे. अशा बरं त्याच्यामध्ये कोणता विशेष आहे, विशेष नाही निर्विशेषसुद्धा नाही. उपाधी आहे का त्याला, उपाधी नाही निरुपाधीसुद्धा नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे आणि ही स्थिती जर आपण बारकाईनं निहाळून पाहिली. आता आपल्याला विचार सुरू झाला की हे आहे कोणाचं नेमकं. हे जे वर्णन केलं आहे शास्त्राने सांगून समजा अशी एक वस्तू आहे. शास्त्राने सांगितलं आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, अद्वय रूप आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे. सगळं झालं. हे परोक्ष ज्ञानाचा विषय झाला, आहे की नाही. जर श्रीगुरूंनी तुम्हाला तत्वमसी महावाक्य सांगेपर्यंत तर काही नाही, काय तर श्रुत्यंतेषु उपदिश्यते. त्या ठिकाणी श्रुती तुम्हाला तत्वमसी महावाक्याने उपदेश केला तरच हे ज्ञान होतं. हे झालं. पण हे अनुभव फलपर्यवसाय काय लगेच झालेलं नाही. अनेक प्रतिबंध त्या ठिकाणी असतील तर हे ज्ञान फलपर्यवसाय झालं असं काय आपल्याला दिसत नाही. मग आता याला उपाय काय आहे. याला उपाय हाच एक आहे का हे सगळं जे सांगितलं ज्याचं मला परोक्ष ज्ञान झालं ही वस्तू मला दिसली नाही तर ती वस्तू कोण आहे. जोपर्यंत बाहेर पाहाल तोपर्यंत कधीच हाताला येणार नाही. ती वस्तू आतमध्येच पाहावी लागेल, आहे की नाही. आणि ज्या वस्तूला तुम्ही मी असं म्हणत आला तर ते मी वस्तूच आहे ह्या सगळ्याला योग्य ठरेल तुम्हाला. त्या मीचा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा मीच सद्रूप ठरेल, मीच चिद्रूप ठरेल. म्हणून लोक काय म्हणतात भौतिक ज्ञानाने जर आम्ही खूप मोठा अभ्यास केला हे गॉड पार्टिकलचा शोध लावला, आहे की नाही, किंवा प्रोटॉन इलेक्ट्रॉन काय न्यूट्रॉन याच्या ठिकाणी प्रोटॉनच्या जागी तुम्ही पुरुष समजा, इलेक्ट्रॉनच्या जागी प्रकृती समजा, आणि प्रकृती पुरुषाचा अधिष्ठान ब्रह्म जे आहे ना ते न्यूट्रॉनच्या जागी ते न्यूट्रल आहे की नाही, असंग उदासीन आहे, ते त्याच्यात काही भाग येत नाही. झालं. ह्या ज्ञानाने तुम्हाला होईल का कधीतरी ब्रह्मज्ञान. हे ज्ञान तुमचं परोक्षच राहील जोपर्यंत तुम्ही आपला स्वतः संबंध त्याच्या ठिकाणी लावला नाही. आणि जगात फक्त स्वच आहे, जगामध्ये फक्त स्वच आहे का जो असंग ठरेल, उदासीन ठरेल, नित्यमुक्त बुद्ध स्वरूप ठरेल, तोच सच्चिदानंद स्वरूप ठरेल. आणि असं एकदा तुम्हाला याचं ज्ञान झालं की आता तुम्हाला काय करायचं जगामध्ये, म्हणजे ज्याला कृतार्थता म्हणतात ते चिंतन असं होऊ शकतं की कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही चिंतन आपल्याला त्या लोकांना झाले का रम्य समाधान, त्यांना झाले का परमाशांती. मग त्यांनी केलेल्या विचाराचं फल काय आहे, त्याचं फल काय आहे. मोठमोठ्या सायंटिस्टना आत्महत्येचा विचार आला. आईन्स्टाईनने सांगितलं मी एवढं मोठं संशोधन केलं पण जगात त्याला उदासीनता वाटली की ह्या माझ्या शोधाचा दुरुपयोग तर नाही ना होणार. अशा आणि चालले नाही का दुरुपयोग. आज अणुयुद्ध हे चाललं की हे का आत्मसमाधान करण्यासाठी का परस्पर कलह द्वेष वाढण्यासाठी, स्पर्धा वाढण्यासाठी या विज्ञानाचा उपयोग चालला. याला मूळ ज्या अधिष्ठानात जर असतं तर हेच विज्ञान मानव जीवनाला कितीतरी आजकाल भौतिकमध्ये चढाओढ राहिली असते का बंधुभाव राहिला असता.
बंधुभाव वाढला असता, परस्पर प्रेम वाढलं असतं, देशांचं, प्रांताचं, व्यक्तीचं, कुटुंबाचं सगळं प्रेममय अशा प्रकारचा व्यवहार जर खरंच कळला असतं. अयम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः मानभू किंतु भयासम इति प्रेमात्मनि वीक्षते. जर तुम्ही आणि मी एक आहेत, तुम्ही माझे आत्मरूप आहात, तर कोणी कोणाचा आत्मघात करायला प्रवृत्त झाला असतं, आहे की नाही. म्हणून हा विचार जो आहे हाच मूलभूत विचार करावा लागेल आणि त्याचं अपरोक्ष ज्ञान तरच होईल. हे कोणते कशाने होणार? तुम्हाला पुन्हा मनन करावं लागलं किंवा विपर्यासाठी निधिध्यासन करावं लागलं. त्याच्यामधल्या प्रतिबंधाची निवृत्ती करण्यासाठी हा चाललेला सगळा व्यवहार शास्त्र सुसंस्कृत बुद्धीमध्येच चाललेला आहे की नाही. ती जर तुमची शास्त्राला अनुसरणारी सुसंस्कृत बुद्धी असेल, तीसुद्धा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे संस्कारी झालेली असली पाहिजे. ती केवळ तुम्हाला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी शास्त्राने सांगितल्या म्हणून असल्या पाहिजे. बौद्धासारखं शास्त्राने न सांगताही अहिंसा मानलेली आहे आणि त्या अहिंसेचं स्वरूपही आपणच ठरवलेलं आहे आणि ती अहिंसाच आपल्याला पोचवणार आहे. ती अहिंसा नाही, जी शास्त्राने सांगितलेली अहिंसा, शास्त्राने सांगितलेलं ब्रह्मचर्य, शास्त्राने सांगितलेला अपरिग्रह, तो पुन्हा विधीपूर्वक केलेला कर्माधिकांचा परित्याग, ह्या सगळ्या चक्रातून जो गेला तोच ह्या सिद्धांतावर काय होईल, आरूढ होईल. अशा प्रकारचं साधारणपणे याचं चिंतन दिसतं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढे जर ठेवल्या, कारण बऱ्याच वेळेला आपल्यावर बुद्धीचं तर हा विज्ञानमयच आहे आणि तुम्ही तर हा बंदच म्हणता. बंद झालाय ना, पण आता तुम्हाला झाला तर याच्यातून कसं निस्तारायचं? तर आताच बुद्धीची उपेक्षा करून चालणार नाही. तुम्हाला मानस बंद झाला आहे तर ते मनसुद्धा सुसंस्कृत करावं लागेल, वैखरी वाणीसुद्धा सुसंस्कृत करावी लागेल, आहे की नाही. परावाणीच्या ठिकाणी असणारी सुद्धा दोषच आहे ना, हा एक प्रकारचा असणारा स्पुंजच आहे ना, अभिनिवेशच आहे ना ज्ञानाचा, तो तुम्हाला टाकावाच लागेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला वैखरी ह्या सगळ्या वाणी उपयोगी पडलेल्या आहेत. परंतु त्या सगळ्या वाणी उपयोगी पडल्यात, परंतु त्याच्यातून ऋणातून मुक्त होण्याचा उपाय पाहिजे. त्यांनी सांगितलं की हे सगळं करताना गुरूंच्या शरणागतीसाठी उदाहरण दिलं की तो ऋण शब्द वापरला ना, वाचा ऋण परिहार. तर चिंतन केलं की एखादा सावकार आहे, त्या सावकाराकडून आपण ऋण घेतलं आणि तो ऋणको त्या सावकाराला जर पैसे देऊ शकला नाही, सावकार वारंवार अपेक्षा करतो, हा वारंवार देण्याचा प्रयत्न करतो, द्यायचं नाही असं नाही, पण तो सावकार म्हणतो की महाराज आता माझे हातपाय थकले आणि कितीही प्रयत्न केला तर माझा आता निश्चय झाला का तुमच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही, मला क्षमा करा. तर असं जेव्हा अत्यंत नम्र भावनेने त्याला काय म्हणतो आपण की अनन्य शरणागत होऊन आणि पैसे न देता म्हणतो की सावकार आता मला तुमच्या ऋणातून मुक्त करा, नाहीतर मला परत जन्म घ्यावा लागेल, आता सगळं तुमच्या हातात आहे. त्यावेळेला ते सावकार त्याला म्हणू शकतो की नाही. सावकार जर दया घन असला तर तो सावकार दयाघन सावकार काय म्हणतो, तू चिंता करू नको, तू एवढं तू गयावया करायला लागला ना, यातच तुझे पैसे मिळाले. पैसे द्यावा लागलेत का? पैसे द्यावा लागले नाही, पण ऋणाचा परिहार झाला की नाही? परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला, सगळ्या दुःखाचा परिहार होऊ शकतो की नाही. यासाठी पुन्हा काय आहे, श्रीगुरु शरणागती आहे की गुरुजी मी एवढ्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण हे होत नाही आणि हे झाल्याशिवाय तुमच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आता तू माझ्या ऋणातून मुक्त झाला का नाही, वाचा ऋणाचा परिहार झाला. म्हणजे या ठिकाणी भावनेचं पण जतन आहे, विचारांचं पण जतन आहे, बरोबर ना, आणि वस्तुनिष्ठ फलश्रुतीचं सुद्धा या ठिकाणी प्राप्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या आहे, शब्द ज्या अर्थी वैखरी वाणी बोलते त्या अर्थी त्या व्यवहार स्तरावरच ह्या गोष्टी आहे. शरणागतीपर्यंत सर्व काय आहे, व्यावहारिक स्तरावर आहे आणि शरणागतीची फलश्रुती जी आहे ती मात्र अव्यवहार्य स्तरावर आहे. अशा रीतीनं ह्या वाचारुणांचा परिहाराचा थोडा विचार करता येईल. अजूनही आपल्या वया होईपर्यंत काय वाटलं तर विचार. हां 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 म्हणजे मी गुरूंच्या दृष्टीने मी तुला गुप्य तर काही गोष्ट सांगितली असं नाही, हा तुझा सहज प्रकाश जो माझा काही ते आहे माऊलीची होई. सांगा ना, कोणीतरी सांगा. आईसा हा माझा प्रकाश जो कपजा तो भक्तिया बोला भक्तिया ओजा बोलीजेगा. असा जो माझा सहज प्रकाश आहे तीच भक्ती आहे. म्हणजे त्याची भक्ती, त्याची
ज्ञान आणि एकला विठ्ठलची जाण, अशा प्रकारची ही स्थिती आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीत असे सोहम्मा ऐसा बंधू. आता ह्या ओळीवर टीका आहे. आत्मा केवळ ज्ञानरूप याशी कहीच नसे विक्षेप, तेनेच ज्ञाने संकल्प आपुला करी. म्हणे तोची मी आत्माराम, हे ज्ञानची परिदिशे भ्रम, बद्ध ऐसे नाम याशीच होय. आत्मा केवळ ज्ञानरूप, आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे, याशी काहीच विक्षेप नसे. आत्मेच्या ठिकाणी विक्षेप कधी झालाच नाही. व्यष्टीदृष्टीनं शरीर आदी किंवा समष्टीदृष्टीनं हे जगत हे आत्मस्वरूप ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी कधीही उत्पन्न झालेलं नाही. तेनेची ज्ञाने संकल्प आपला करी. आणि त्याच ज्ञानाने, त्या ज्ञानरूप ज्ञान तेच काय म्हणायचं, आपला ज्ञाने संकल्प करी. आपल्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान व्हावं असं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय झाला, संकल्प झाला. आणि मग तो काय म्हणायला लागला, म्हणे तोच मी आत्माराम. आणि त्या ज्ञानाने, बरोबर ना, वृत्तीरूप ज्ञानाने जेव्हा अज्ञान निवर्तक अशा प्रकारचं, बरोबर ना, मी ब्रह्म आहे असा जो आत्मा आहे तोच राम आहे. आत्माराम कोण आहे, मीच आहे, ज्याचा मी शोध करतो, बरोबर ना. ज्या आत्म्याचं मला ज्ञान करायचं त्या वृत्ती ज्ञानाने मी आत्माराम मी आहे, आत्म्यामध्ये माझं रमण करून दिलं, हे ज्ञानची, हे काय आहे, ज्ञानच आहे. आत्माराम कोण आहे, मीच आहे. तर ती विचारसागराच्या मंगलाचरणाची शेवटी ओळी काय आहे, पुण्यपुरुषी सदैव निष्काम आणि बोधप्राप्ती कारणे भजावा राम. आणि तोची आत्मा मी आप्त काम, काय तो मीचे आत्मा आप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या. असं झालं की नाही. अशा प्रकारचं जर झालं तर ते म्हणतात तेनेची ज्ञाने संकल्प आपला करी, म्हणे तोचे मी आत्माराम, हे ज्ञानची. आता आपण विचारसागरात काय करतो, ह्याचं हे ज्ञान आहे, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञानाची परी दिसे भ्रम. ह्या ज्ञानाला काय म्हणतात, हे ज्ञानसुद्धा काय झालेलं आहे, ब्रह्मज्ञान आहे. अज्ञानाला घालून, बरोबर ना, ते ह्या ज्ञानाच्या रूपाने ते मेलेलं अज्ञान पुन्हा याला बंध करीतसे सोहम्मा ऐसा बंधू. हे आपल्याला पुन्हा बंध निर्माण करण्यासाठीच हे ज्ञान उत्पन्न झालेलं आहे. आणि बद्ध ऐसे नाम याशीच होय. मी ब्रह्म आहे या ज्ञानालाच काय म्हणतात, बद्ध ज्ञान, म्हणजे बंधक ज्ञान, बंधन करणारं ज्ञान आहे. तो आत्मत्वा नाही मुकला, परी नावेक विसरून तो खला, तो खोनीस लागो लागला आत्मत्वे तेने. अजून एक गोष्ट आहे, बघा, तुम्हाला काय वाटलं तर लगेच बोला. की आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की हे जे निधिध्यासनाचे श्रम घ्यायचे, मननाचे श्रम घ्यायचे, किंवा वारंवार पुन्हा श्रवण करायचं, आहे की नाही. श्रवण कोणाला आहे, जर प्रमाणगत संशय असेल तर. मनन कोणाला आहे, प्रमेयगत संशय असेल तर. निधिध्यासन कोणाला आहे, विपरीत ज्ञान असेल तर, आहे की नाही. आपल्याला वाटतं हे श्रम नकोत, टळटळीत लवकर झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे आणि इथंच झालं पाहिजे, असं म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याकडून साधनाची उपेक्षा होते, आहे की नाही. तर असं करायचं नाही. आता जर प्रत्यक्ष आपलं अनुभूती येत नाही तर याचा अर्थ प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीची साधनं केली पाहिजे. आणि असं आहे की ज्या वेळेला आपण हे साधनं करतो, रात्री आपण थोडं चिंतन केलं की पुढच्या तुमचा जेव्हा प्रमाणगत संशय जातो आणि प्रमेयगत संशय राहतो, प्रमाणगत संशयासाठी तुम्ही श्रवणाची पराकाष्ठा केली का तो जातच असतो. पण प्रमेयगत संशय श्रवणाने जात नाही, तो जातो मननाने जातो. आता मनन करायचं कसं, तर मननाचा कोणता क्षण आलाय हे आपल्या लक्षात येत नाही. आता श्रवणाचं कार्य संपलं, जर श्रवण परिपक्व असे झालं ना, ते हात जोडून सांगतं आता माझी तुला आवश्यकता नाही, पुढं पहा. प्रमाणाविषयी संशय, प्रमाणगत संशय जेव्हा जातो आणि त्यावेळेलाही जेव्हा समाधान नाही, त्यावेळेला पुढचा मार्ग काय, हे ते मननच त्याला निधिध्यासनाचा मार्ग दाखवून देतो. म्हणजे एका कपाटाचं उद्घाटन आपोआप होत राहतं. म्हणून आपल्याकडं जी ही साधन आहे ही अपौरुषे वेदाने सांगितलेली साधनं आहे.
आत्मा वा अरे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. याचा अर्थ असा आहे की आपण आपलं साधनावर आरूढ राहावं, ते साधनच आपल्याला पुढच्या साधनामध्ये निवृत्त. इतकंच नाही तर तुम्हाला जेव्हा खऱ्या अर्थाने परावाणीचा अभिनिवेश होईल तेव्हा ती परावाणीच तुम्हाला काय करील, पुढच्या साधनात श्रीगुरूंच्या शरणागतीमध्ये आणि त्यांच्या कृपा संपादनामध्ये आणि सर्व अतीत असणारा अतींद्रिय अनुभूतीमध्ये तद्रूपतेला प्राप्त करून देईल. म्हणून ही साधना अशी नाही का कुठेतरी पुन्हा चाच पडावं. पुन्हा असं आहे की याच्यापासून जर तुम्हाला योग्य अधिकाराच्या अभावामध्ये केवळ पलायनवाद करून, बरोबर ना, आणि तुम्ही उडी मारायला जाल तर जसं जिन्याच्या पायरीनं गेलेला निश्चित जाऊ शकतो, पण पहिल्या पायरीहून तिसऱ्या पायरीवर उडी मारणारा कदाचित लवकर जाऊ शकेल, कदाचित पडून पायसुद्धा मोडण्याची शक्यता आहे. असं दोन्ही, कारण त्याच्यामध्ये सुद्धा जाताना ज्यार्थी तो निर्वेद जाऊ शकतो, पण असा विरळा ऐसा कोणी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा किंवा अभ्यासाची पराकाष्ठाच केलेली असते. त्यामुळं आपल्याला आपण म्हणतो ना की ज्ञानोबाराय म्हणतात, तर हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेग्या. तो हळूहळू ढाळे ढाळे. याप्रमाणे आपण आपल्याला अमृतानुभवाचीच अनुभूती घ्यायची असेल, सगळ्यांचा एकच अधिकार असू शकत नाही, पण ज्या अधिकारावर असेल विद्यार्थी म्हणतात तू बद्ध का असेना, मुमुक्षु का असेना, मुक्त का असेना, सगळ्यांनी अमृतानुभवाचं चिंतन करावं, सगळ्यांनी अमृतानुभवाचं चिंतन करावं, पण आपला अधिकार आजमावा. आपला अधिकार तो सुद्धा गुरूंच्याच सहवासात त्यांच्याच त्याला सर्टिफिकेट घेऊन आपलं फक्त आत्मनिवेदन करावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जात राहावं, तर आपल्याला निश्चित त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके, अशा प्रकारची स्थिती आहे. इथं ज्ञानेश्वर महाराज ज्याच्यासाठी आपला आटापिटा चालला आहे, नुसतं हे शब्दज्ञान परोक्ष ज्ञान हे आपल्याला चांगलं कळावं याच्यासाठी आपला आटापिटा चाललेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात करी तसे सोहम मायसा बोलतो. ज्या सोहमसाठी आमचं चिंतन चाललं आहे तो तर एक प्रकारचा बंद आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग आपल्याला वाटतं सोहम चिंतन सोडून द्या, असा त्याचा अर्थ नाही. ठीक आहे ना, कारण इथं असं लिहिलं आहे, म्हणे तोचे मी आत्माराम हे ज्ञानची परिदिशे भ्रम बद्ध ऐशे नाम याशीच होय. यालाच बद्धता असं म्हणतात. तो आत्मत्वा नाही मुकला परी नावेक विसरोनी तो खला, तोखोनीच लागो लागला आत्मत्वे तेने. म्हणून हा जी दुसरी वाचा आहे ना, याला मानसबंध असं म्हणतात. किंवा तिच्यामध्ये कोणता महत्त्वाचा गुण आहे, आत्मश्लाघा. खरोखर मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानाने, हा विचाराने प्राप्त झाला, माझ्या बुद्धीने योग्य काम केलं, माझ्या मनाचे सगळे संकल्प उन्मनी भावाकडे मला घेऊन जातात, आणि जसं जसं उन्मनी भावाची अभिव्यक्ती होते तसा तसा माझा आनंद वृद्धिगत होतो. आणि हे करताना मी नाना साधनाच्या केल्या खटापाटा. हा काय झाला, मानसच बंद आहे. ही आत्मश्लाघा हा काय आहे, मानसच बंद आहे. धन्योहम धन्योहम हा मानसच बंद आहे. म्हणून सांगतात तो आत्मत्वा नाही मुकाला. खरं जर पाहिलं तर ज्या वेळेला चांगलं लक्षात घ्या, काय थोडा विषय वृक्ष असतो त्यामुळं त्याचं आपलं अनुसंधान सहज तुटू शकतं वृक्ष विषय असल्यामुळं, परंतु हा विषय वृक्ष नाही, हा विषय आनंद रसरूप विषय. जरी आपल्याला याचं प्रतिपादन करताना रसरूपतेकडे जाताना पण वृक्षता जरी वाटत असेल तरी ह्या वृक्षतेत जर आपण वारंवार चिंतन केलं तर हीच वृक्षता रसरूपतेमध्ये परिणत होऊ शकते. पण त्याच्यामध्ये आपण आळस, प्रमाद, काय स्त्यान, अनवस्थित, काय अलब्ध भूमिकत्व, ते जे काही ते सांगितलं आहे अशा प्रकारचे केलं तर हे सगळे प्रतिबंध राहतील. म्हणून ह्या प्रतिबंधावर मात करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. ऐक, असं जर म्हटलं तर याच्यातला एक विचार जो आहे तो सगळाच विचार आपल्याला आकलन झाला पाहिजे, आणि सगळाच विचार आपल्याशी निगडीत असल्यामुळं आपल्याला त्याचा विचार व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारची ही जर इतकी दिव्य अलौकिक अनुभूती आपल्याला पाहिजे तर या ठिकाणी थोडंही असावधान प्रमादी जीवन अजिबात चालणार नाही तर ह्या अनुभूतीचा हा विषय आपला होणार नाही. म्हणून म्हणतात तो आत्मत्वा नाही मुकला. तो आत्मत्वाला तर मुकला नाही. ज्या वेळेला तो म्हणतो की मी आत्माराम आहे त्यावेळेला तो आत्मत्वाला मुकलेला आहे का? नाही. आणि जेव्हा आत्माराम समजत नव्हता तेव्हाही तो आत्मत्वाला मुकला नव्हता.
परंतु पूर्वी तो काय म्हणत होतो, मला आत्मज्ञान नाही, आणि आता काय म्हणायला लागला, मला आत्मज्ञान झालं. म्हणजे पूर्वी अज्ञान होतं. वास्तविक आहे बंधा कालेपी बंधा भावा. अज्ञान काळातही तो काय होता, ज्ञानरूप होतात. अज्ञानाच्या ठिकाणी मी अज्ञानी म्हणतो, याचाच अर्थ काय आहे, अज्ञान मला कळलं म्हणजे अज्ञान मला कळतंय, म्हणजे अज्ञानाहून मी भिन्न आहे, म्हणजे अज्ञान माझं स्वरूप नाही, असंच म्हणत होता. आणि असंच आहे. परंतु त्यावेळेला तो काय करत होता, नसलेलं अज्ञान आपल्या छातीवर त्याने ओढून घेतलं होतं, आहे की नाही. आणि आता कशाचा आनंद वाटायला लागला, नसलेल्या अज्ञानाची निवृत्ती केल्याचा त्याला आनंद वाटला. म्हणून नावेक विसरून तो कला. आपण नित्य आत्मरूप आहे हे क्षणभर तो विसरून गेला, आणि म्हणून त्याला काय झाला, तो खला, संतुष्ट झाला. ही संतुष्टता खरी आहे का? आत्मज्ञानी पुरुषांनी उड्या माराव्यात काय हां याच्या ठिकाणी? मग कपाळाला हात लावून बसावा काय? दोन्ही करू नये, ऐके नाही, आनंदही नाही. म्हणून इथं काय ज्ञानेश्वर महाराजांचा हा भाव आहे. हा भाव कोणता रस आहे? शांत रस आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की सगळे जे रस आहेत त्या सगळ्या जे नुसधीची शांती कथा आणि जे लकीर वाक्पथा, जे शृंगाराची आई माथा पायी ठेवी ती, अशा प्रकारचा हा शांत रस आहे. म्हणून मनुष्य ब्रह्मज्ञानी कसा असतो, आनंदाने उसळणाराचा असावा, हे त्याचं स्वरूप नाही. नंतर सगळ्या जगापासून एकांतिक आणि फोडिली गोवरी, उदास नैराश, त्याला लोक म्हणतात की शांत. हा शांत नाही, आहे की नाही. शांत रसामध्ये ना त्याच्या ठिकाणी अपेक्षा ना उपेक्षा, आहे की नाही. कशाची उपेक्षा पण नाही आणि कशाची अपेक्षा. निरपेक्ष मुनीम शांतम असं सांगितलं. निर्वैरम समदर्शनम भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं. परिणावेक विसरोनी तो खला. अजून एक दुसरा विचार आहे की असं जे पुरुष आहे ना, तर काही लोकांना असं वाटतं की, मला वाटतं रात्रीच आपण चिंतन केलं की असा मनुष्य खूप आनंद आहे की ज्या असं वाटतं ना, तर याच्यामध्ये काय सांगायचं होतं, बरं परत आल्यावर सांगतो, लक्षात येणं काहीतरी सांग. हां पण त्याच्याविषयीचा काय विचार होता तो लक्षात येईल. बरं जाऊ दे. हा त्याच्या ठिकाणी तर आपल्याकडे एक गोष्ट आहे की असा जो पुरुष आहे ना, हा आपला आदर्श झाला. हा काय झाला? आदर्श झाला. आणि बऱ्याच लोकांचे आधुनिक जे काय आता विचारवंत आहे ते म्हणतात की ह्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जे पुराण किंवा वेद याच्यामध्ये हा आदर्शवाद खूप मोठा सांगितलेला आहे. म्हणजे आपलं जीवन उन्नत करायचं तर सर्वोन्नत झालेला जो व्यक्ती आहे तो कसा आहे तो आपल्याला सांगितलं. त्यांनी सांगितलं की प्रात्यक्षिक जीवनामध्ये हे आदर्शवाद कधीच स्थापन होत नसतात. आता आधुनिक साहित्यसुद्धा किंवा मनोवैज्ञानिक सांगतात की हे जे खूप मोठमोठे आदर्श आहे, साधा भरत भेट, आपण भरत आणि रामाचं प्रेम असं आपण सांगतो, भरत आहे की नाही, आणि लक्ष्मणाचं कौशल्यवर असणारं प्रेम किंवा रामाचं असणारं आपल्या सावत्राई सुमित्रेवर असणारं प्रेम, हे सांगून आपण काय करतो, आदर्शवादाची स्थापना करतो. सगळं रामायण हे आदर्शवादाने भरलेले, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असं आपण म्हणतो. आताच्या काळात ह्या गोष्टी म्हणजे काय आहे, ह्या गोष्टी कथा कादंबरीसारख्या वाटतात. आणि अशा प्रकारचं वस्तुनिष्ठ जीवन कोणाला जगणं शक्यच नाही असं सांगतात. मग आता जर काहीच उपयोग नाही, मग ह्या गोष्टी आपण रामायणामध्ये सांगाव्या की नाही, महाभारतामध्ये, किंवा आता हा जो आदर्श आहे कोणाचा, उत्तमा सहज अवस्था, हा जो आदर्श महापुरुष आहे हा कोणी उभा केलेला आहे, याचं व्यक्तिमत्वाचं चित्रण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आजात रमलेला जो महात्मा आहे त्याचं चित्रण, व्यक्तिचित्राची किंवा रेखा व्यक्तिरेखा हे कोणी काढलेली आहे, ज्ञानोबारायांनी. मग याचा विचार करावा की नाही, ऐके नाही, असं आपल्याला वाटेल की नाही. ते जाऊ द्या बाकीच्या सामान्य लोकांचं, इथं देवाचे म्हणून देवी अनादर हे तर आश्चर्य वाटत असे. आपण एवढं करतो तरी आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारचा पुरुष पाहायचा म्हणजे आपली पगडी कुतुब मिनारच्या टोकाकडे पाहताना पडून जाते की नाही. मग तरीसुद्धा हा विचार का करायचा,
असं जर आपण लक्षात आलं ना, तर असा विचार करायचा की नाही, किंवा ह्या विचाराला ह्या जनजीवनामध्ये काय आदर्श आहे. आम्ही तर म्हणतो रामायण आणि महाभारताचा विचारही फार मागं टाका आणि केवळ अमृतानुभवाच्या आदर्शाचा विचार करा. ऐक तरी हा मनुष्य तुम्ही म्हणाल की पण आम्हाला याच्यातलं शक्य नाही, पण तुम्हाला कमी एवढं राहतं, जी लोक ह्या आदर्शांचा परित्याग करून आपलं जीवन सुखाने जगण्याचा प्रयत्न करतात आणि खालचे आदर्श ठेवतात, तर त्यांचं जीवन आहे त्या पातळीवरूनही काय होतं, पतित व्हायला लागतं. म्हणून हे उच्च आदर्श जे ते कायम समाजात राहिलेच पाहिजे. काय रात्री कधी केलं होतं का आपण विचार, कोण काल कधीतरी केलं. तर हे जे आदर्श आहेत हे आपल्या जीवनामध्ये आपले एक मार्गदर्शक स्तंभ म्हणून आपल्याला नेहमीच असले पाहिजे. अध्यात्माचा विचार सोडून द्या, परंतु आपल्या जीवनाचं उतार आपल्याला कधी मोठ्याकडं पाहिलं ना, मग खालच्यापेक्षा आपण बरे असं वाटत नाही, मोठ्याच्यापेक्षा आपण कमी आहेत असं वाटतं. याचा अर्थ त्या माणसाला न्यूनगंड होतो असा नाही. याच्यातून आपल्याला आपल्या आदर्शाकडं कसं प्रयाण करता येईल, आगेकूच कशी करता येईल, याच्यासाठी तो प्रयत्न राहतो. म्हणून नेहमी माणसाने आपल्या वाणीने आपण काय म्हणतो, लोकांचं मनोरंजन होत नाही आणि लोकांना हे भावत नाही. लोकांना भावत नाही म्हणून जर तुम्ही आदर्शांचा परित्याग करून सासूजावयाच्या गोष्टींच्या संकल्पनेमध्ये त्यांना जर नेलं, तर त्या कल्पनेत ते मूळचेच आहेत, ते आणखीन खालावतील. आहे की नाही. म्हणून आपल्या ह्या वायुमंडलामध्ये आपण आदर्श विचार सांगण्याची गरज आहे. इतकंच नाही तर कोणीच हे ऐकत नसला तरीसुद्धा सांगण्याची गरज आहे. कारण का, ह्या वायुमंडलामध्ये राहणारे शब्द कोणीतरी एखादा पवित्र आत्मा येईल तेव्हा त्याच्या अंतःकरणात हे स्फुरद्रूप होतील. हे न्यायाचं पण चिंतन आहे, हे व्याकरणाचं पण चिंतन आहे. आहे की नाही. हे भक्ती सिद्धांताचं पण आहे, तत्त्वज्ञानाचा तर प्रश्नच नाही. आहे की नाही. अशाप्रमाणे हे जे चिंतन आहे आपण केलंच पाहिजे. आता इथं आपण वक्ता श्रोता कोणी जरी अधिकारी नसेल तरी ह्या वायुमंडलामध्ये कल्याण स्वामींचा किंवा माऊलींचा ह्या अमृतानुभवामध्ये सांगितलेलं जे तत्त्वचिंतन आहे ते तत्त्वचिंतन आपण केलं तर याचा अर्थ इतकं अल्प फळ घ्यावं असं नाही. शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि चुना द्या म्हणायला लागला असं नाही, पण आता तरी आदर्श म्हणून हेच असलं पाहिजे, एवढा त्याचा अर्थ आहे. तो आत्मत्वा नाही मुकला, परी नावेक विसरोनी तो खला, तो खोनीस लागू लागला आत्मत्युतेने. आणि पुन्हा काय झाला, मला माझा आत्मभाव प्राप्त झाला असं म्हणून पुन्हा श्लाघा करायला लागला, स्तुती करायला लागला, स्वतःला धन्यवाद द्यायला लागला. तेने तोषे करी जाणं मानिजे जरी मुक्तपण, तरी पहिले अशी बंधनं कैचे होते. तर म्हणतात तेने तोषे करी, त्या आनंदाने जरी मुक्तपण मानिजे, आता मी बद्ध होतो, आता मी मुक्त झालो असं जर मानायला लागला तर पहिलं तुम्ही सांगा बरं, मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे, तरी पहिले अशी बंधनं कैचे होते. पहिल्याला बंधनच कुठं होतं. आधी अवसाने विन काळत्रयी अनवच्छिन्न, तेथे नाथिले मुक्तत्व मानून रिजने न घडे. आधी अवसाने विन त्याला बंधनाचा कधी आरंभही झाला नव्हता आणि बंधनाचं कधी अवसानही झालं नव्हतं. बरोबर आहे ना. काळत्रयी अनवच्छिन्न, तिन्ही कालामध्ये अपरिच्छिन्न अशा स्वरूपाचा होता. देश काळ वस्तू यांचा कधी संबंधही त्याला झाला नव्हता. तेथे नाथिले मुक्तत्व मानून, आणि तिथं नसलेलंच मुक्तत्व मानून रिजने न घडे. आणि त्यांनी पुन्हा रिजन म्हणजे संतुष्टतेच्या भावाला प्राप्त होणं हे कधी घडूच शकत नाही. पाहता आत्मभाव बद्धाशीच नाही ठावो, आता मोक्षची वावो सहजची झाला. आत्मभाव पाहता आपल्या मूलभूत आत्म्याचं स्वरूप पाहता किंवा आत्म्याचं मूल स्वरूप पाहत असताना बद्धाशीच नाही ठावो, त्या नित्यमुक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी बंधनाला कुठंच स्थानच नाही. आता मोक्षाची वाव, बंधनाच्या निवृत्तीने मोक्षाचा व्यवहार होईल. बंध सापेक्ष मोक्ष असतो, बंधच नाही तर मोक्ष कुठला. मग आता मोक्षाची वाव, मग बंध जर खोटा, तो बंध कसा, तुम्ही ज्ञानाने काय केलं, अधिष्ठान ज्ञानाने तो बंध मिथ्या आहे असं ठरवलं. कारण मिथ्यावृत्तीची, मिथ्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होते असं तुम्ही म्हणता. पण अधिष्ठान ज्ञानाने ज्या अर्थी तो पदार्थ निवृत्त होतो, तो जर मिथ्या असेल तर त्या मिथ्या पदार्थाची निवृत्ती केली तुम्ही म्हणणार, बरं ना, आणि मग आम्हाला मुक्ती प्राप्त झाली. तो बंध मिथ्या होता, मग तुमचा प्राप्त झालेला मोक्ष खरा आहे का.
बंध मिथ्या तर बंध निवर्तक साधन बी समान सत्य साधक बाधक व्यवहार घडतो. तो जर प्रातिभाषिक असेल तो कोण बंध तर मोक्षाचं स्वरूप काय आहे? अर्थात प्रातिभाषिक आहे. आणि मुळात तुम्ही म्हणाल की मूळ स्वरूपाने केला म्हणावं तर मूळ स्वरूप कधीच करीत नाही. कारण आयशी हे निरुपाधिके जगाचे जे जनके ते वंदिले मिया मुळिके देवोदेवी. मोक्ष मोक्षत्वामुकला म्हणून मोक्षाची बंध घडला परी नवेची साचुला बंध आणि मोक्ष म्हणतात. मोक्ष मोक्षत्वामुकला मोक्ष जर मोक्षाला मुकला, कारण काय म्हणा मोक्ष मोक्षाला मुकला म्हणजे नित्यमुक्त असताना तो म्हणायला लागला का मी बद्ध होतो आणि आता मुक्त झाला, याचाच अर्थ मोक्षच आता मोक्षाला मुकला. उलट काय झाला तो बंध. म्हणून मोक्षाची बंध घडला. म्हणून इथं सिद्ध काय झालं? मोक्ष मोक्ष सिद्ध झाला नाही, मोक्ष बंध रूपाने सिद्ध झाला. परी नव्हेची साचुला बंध आणि मोक्ष. परंतु काही झालं तरी बंध आणि मोक्ष हे दोन्ही साचुला नव्हेची, साच खरे नाहीतच. एवं साच नव्हे मोक्षबंधन तरी येतच संबंधी ज्ञान अज्ञान हे काय प्रमाण होईल तेथे. एवं साच नव्हे मोक्षबंधन म्हणून खऱ्या अर्थाने मोक्ष आणि बद्धता ही दोन्ही खरी नाहीत. येतच संबंधी ज्ञान अज्ञान. मग जर बंधन मोक्ष खरं नाही तर ह्या बंधासंबंधाने असणारं अज्ञान आणि मुक्ततेला कारण होणारं ज्ञान हे काय प्रमाण होईल तिथे. हे काय प्रमाण होतील का? त्या बंध आणि मोक्ष बरोबर ना. या संबंधाने जे ज्ञान अज्ञान आहे ते अज्ञान काय करेल? बंधाची निवृत्ती करेल. आणि आपलं ज्ञान काय करेल? बंधाची निवृत्ती करेल आणि मग तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देईल. असं ज्ञान आणि अज्ञान हे तरी त्या ठिकाणी व्यवहार आहे का? आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बंध आणि मोक्षाचा व्यवहार नाही आणि मग ज्ञान आणि अज्ञानाचा व्यवहार आहे का? ज्ञान आणि अज्ञानाचाही व्यवहार नाही. एवं साच नव्हे मोक्ष बंधन तरी येतच संबंधी ज्ञान अज्ञान ते काय प्रमाण होईल तेथे. संमती यासाठी भागवताच्या एकादश स्कंदातला आता आपल्या पारायणात हा श्लोक गेला. तिथं सांगतात बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य मायामूलत्वात् न मे मोक्षो न बंधनम. बद्ध मुक्त इति व्याख्या. बद्ध आणि मुक्त असं केलेलं जे लक्षण आहे ते गुणतः गुणांना अनुसरून केलेलं आहे. तशील प्रत्येन गुणतः तर ते गुणांच्या अनुसार केलेलं आहे. वस्तुतः मेन माझ्या स्वरूपात वस्तुतः बंधही नाही आणि मोक्षही नाही. गुणस्य मायामूलत्वात गुण हे काय आहेत? मायामूलक आहेत. माया कशी आहे? त्रिगुणात्मिक आहे. तेव्हा ते मायामूलकच असणारे गुण आहेत. आणि मायामूलत्वात आणि माया माझ्या ठिकाणी नाही, माया कार्यही नाही आहे की नाही. मी गुणरहित आहे आणि मी माया रहित आहे. मग अशा माझ्या ठिकाणी गुण हे बंध मोक्षाचा व्यवहार कधी होतो? तर मायामूलक आहे, गुणतः आहे बरोबर ना. आणि गुण हे मायामूलक आहेत म्हणजे मायामय आहे. माया त्रिगुणमय आहे. अशा मयी आहे, त्रिगुणमयी माया आहे. आणि हे सगळं मायेला अनुसरून चाललेले बंध आणि मोक्ष. मग मला कसं आहे माझं स्वरूप? न मे मोक्ष न बंधनम. माझ्या ठिकाणी मोक्षही नाही आणि बंधनही नाही. अशा प्रकारची ती. मग आता हे ज्ञान टिकल का? इथं ज्ञान टिकणारच नाही. तर अज्ञानाला घालणारं ज्ञान जर टिकलं तर ते काय झालं? पुन्हा अज्ञानच झालं. माझ्या निज स्वरूपाच्या ठाई आणि बद्ध मुक्तता दोन्ही नाही. बद्धता मुक्तता गुणांच्या ठाई आभाषे पायी गुणकारी. भागवतातलीच होई ना, भागवतातलीच होई. यस या श्लोकावर होई. गुणस्य मायामूलत्वात न मे बंध न मोक्ष न काय न मोक्षो न बंधनम. गुणस्य मायामूलत्वात न मे मोक्षो न बंधनम इति भागवते. असं भागवतात सांगितलं. 24वी ओळी. जे ज्ञानाची सोय बुडे मनोनी भारी नावडे ज्ञाने मोक्षु घडे ते निमालेनी. दुपारी पाहू. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. राज 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 की